खिशात या दोन वस्तू ठेवल्यावर फरक जाणवेल असे म्हणतात. नातेसंबंध सुधारण्याचा हा सकारात्मक उपाय. मित्रांनो, कधीकधी मनाला प्रश्न पडतो की या जगात काही लोक किती कष्ट करतात, किती प्रामाणिकपणे आपले काम करतात, दिवस रात्र झटतात, पण तरीही त्यांना हवी तशी प्रतिष्ठा मिळत नाही. त्यांच्या चांगल्या कामाकडे लोकांचे दुर्लक्ष होते, त्यांना नीट पाहतही नाहीत, उलट नकारात्मक बोलून त्यांना कमी लेखले जाते. मेहनत आणि समर्पण असूनही अशा लोकांच्या वाट्याला क्वचितच कौतुक येते. पण दुसरीकडे काही व्यक्ती असतात ज्यांच्याकडे ना विशेष ज्ञान ना विशेष कौशल्य, तरीही लोक जणू त्यांच्या भोवती फिरत असतात, त्यांना बघताच आकर्षित होतात. त्यांच्यात एक अनाकलनीय मोहिनी असते. जग त्यांच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक कान देऊन ऐकते. त्यांच्या उपस्थितीत लोक सहजच स्वतःला झुकवतात आणि ज्यांना माहिती नसलेले लोकसुद्धा कधीकधी त्यांचेच भक्त बनतात. या विरोधाभासातून अनेकांच्या मनात एकच विचार डोकावतो: नेमके लोक कोणाकडे आणि कधी का आकर्षित होतात? केवळ ज्ञानामुळे की केवळ संपत्तीमुळे, की मग त्यामागे काही वेगळेच कारण असते? अनेकांना समाजातील मान-सन्मान हवा असतो, स्वतःच्या कामाची कौतुकास्पद ओळख मिळावी, लोक आदराने आपले नाव घ्यावेत, आपण केलेल्या प्रत्येक कर्तृत्वाकडे अभिमानाने पाहावे, ही इच्छा कोणाच्या मनात नसते. माणसाच्या आयुष्यात प्रशंसेची ऊब हा एक अदृश्य पण शक्तिशाली आधार असतो. ती मिळाली की मनात ऊर्जा वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःची किंमत आणखी उंचावते. पण जेव्हा समाज त्या व्यक्तीकडे योग्य नजरेने पाहत नाही, तेव्हा त्या मनावर हळूहळू उदासीनतेची साचलेली धूळ बसू लागते. अशा वेळेस अनेक लोक एखादा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. काही जण स्वभाव बदलण्याचा, काही जण वागण्याच्या शैलीत बदल करण्याचा प्रयत्न करतात. काहींना वाटते ज्ञान वाढवावे, काहींना वाटते की लोकांमध्ये जाऊन मिसळावे आणि काहींना स्वतःच्या व्यक्तिमत्वात काहीतरी आकर्षण यावे यासाठी प्रयत्न करावे. पण त्या सर्व प्रयत्नांमध्ये मनाला एक अज्ञात शोध असतो. असा कोणता मार्ग आहे का ज्यामुळे लोकांच्या मनातील अदृश्य दारे उघडतील? असा कोणता उपाय ज्यामुळे लोक आपोआप आपल्याकडे आकर्षित होतील? अशी ओढ निर्माण होईल की लोकांना आपल्याजवळ येण्याशिवाय गत्यंतरच उरणार नाही. याच प्रश्नांवर अनेकांनी शतकानुशतके विचार केला आहे. लोककथा, पारंपरिक अनुभव आणि अनेक आध्यात्मिक विचारांचे मिश्रण जिथे आढळते, तिथे अशा गोष्टींचे रहस्य दडलेले आढळते. आज तुम्हाला अशाच एका पारंपरिक, प्राचीन आणि कथाकथनातून चालत आलेल्या उपायाची माहिती सांगत आहोत, ज्या उपायाबद्दल म्हणतात की तो केल्यावर मनुष्याच्या भोवती एक अदृश्य आकर्षण मंडल तयार होते. लोकांच्या मनात जणू त्या व्यक्तीबद्दल नैसर्गिक आपुलकी निर्माण होते. उपस्थितीला महत्त्व वाढते, नावाला आदर मिळतो आणि सामान्य व्यक्ती देखील लोकांच्या गर्दीत उठून दिसू लागते. अशीच कथा सांगते की हा उपाय चंद्राच्या वाढत्या प्रकाशात म्हणजेच शुक्ल पक्षात केल्यास त्याचे परिणाम अधिक वेगाने जाणवतात. प्राचीन लोकांच्या मते शुक्ल पक्ष म्हणजे ऊर्जेची वाढ, प्रकाशाचे विस्तार, सौभाग्याने जीवनात प्रवेश करण्याचा काळ. त्यामुळे या काळात केलेली कोणतीही सकारात्मक कृती शुभफल देते, असा समज लोककथांमध्ये सांगितला जातो. शुक्ल पक्षातील गुरुवार हा दिवस विशेष मानला जातो, कारण त्या दिवशी आध्यात्मिकता, समाधान, ज्ञान आणि संपत्ती या सर्वांची ऊर्जा अधिक जागृत असते असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी केलेल्या प्रयत्नांची छाप जास्त काळ टिकते असे लोक अनुभवाने सांगतात. या उपायाला काल्पनिक परंपरेत एक वेगळे स्थान आहे. हा पुरुष आणि महिला दोघांनीही करू शकतो, पण त्यांच्यासाठी कालावधी वेगळा सांगितला जातो. कथेनुसार महिलांनी हा उपाय 21 दिवस आणि पुरुषांनी तेच कर्म 43 दिवस करारे असे मानले जाते. या संख्यांमागे असे मानले जाते की स्त्रीचे मन कोमल आणि ग्रहणशील असते, त्यामुळे ऊर्जेचा प्रभाव तिला लवकर जाणवतो, तर पुरुषांमध्ये ती ऊर्जा थोडा अधिक काळानंतर स्थिरावते. हे सर्व अर्थातच आध्यात्मिक परंपरेनुसार सांगितले गेले आहे. या कथेमधील उपाय साधा आहे, पण त्यामागील भावना खोल आहेत. या उपायासाठी केवळ थोडेसे पिवळे कापड घ्यायचे आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची. पिवळा रंग ज्ञान, सौभाग्य, आध्यात्मिकता आणि प्रकाशाचा प्रतीक मानला जातो. या पोटलीत कथा सांगते की 21 बडीशेपचे अखंड दाणे ठेवायचे. बडीशेप सुगंधाचे आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. तिच्या सुवासामुळे मन प्रसन्न होते, विचार स्वच्छ होतात आणि असे मानले जाते की ती श्रीहरीचे ध्यान सुलभ करते. म्हणूनच बडीशेपचे दाणे या प्रक्रियेत विशेष मानले जातात. यानंतर या पोटलीत चांदीची एखादी छोटी वस्तू ठेवायची. काही जण अंगठी ठेवतात, काही जण जोडवी, तर काही जण चांदीचा नाणा देखील ठेवतात. चांदी शीतलतेचे, शांततेचे आणि लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. लोककथांमध्ये चांदीला शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेलेले आहे.
त्यामुळे बडीशेपचे सौम्य सुगंध आणि चांदीच्या शीतल ऊर्जेचे मिश्रण या पोटलीत एक वेगळीच सकारात्मक शक्ती निर्माण करते अशी कल्पना आहे. पोटली तयार झाल्यावर कथेनुसार महिलांनी घराबाहेर पडताना ती आपल्या पर्समध्ये ठेवावी आणि पुरुषांनी ती आपल्या खिशात किंवा केसांमध्ये सुरक्षित ठेवावी. या पोटलीसह बाहेर जाण्याची ही पद्धत जणू त्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन जाण्यासारखी भासते. जेव्हा ही पोटली दीर्घकाळ जवळ ठेवली जाते तेव्हा तिच्या माध्यमातून निर्माण होणारी आकर्षण शक्ती हळूहळू स्थिरावत जाते असा लोकांनी अनुभव सांगितला आहे. कथेनुसार हा उपाय सुरू केल्यानंतर काही दिवसांतच त्याचा परिणाम जाणवू लागतो. लोक अचानक तुमच्याकडे अधिक लक्ष देतात, तुमच्यासोबत बोलताना आदरभाव दाखवतात, तुम्हाला भेटल्यावर हास्याने स्वागत करतात आणि तुमची उपस्थिती त्यांना आनंद देते. काही कथेतील लोक तर असा अनुभव सांगतात की या उपायामुळे धनसंपत्तीही वाढू लागते, कारण बडीशेप श्रीहरूची कृपा वाढवते आणि चांदी लक्ष्मीची ऊर्जा जागृत करते. दोन्ही मिळून जीवनात समृद्धीचा मार्ग मोकळा करतात. अर्थात या सर्व कथा, परंपरा आणि उपाय हे शतकानुशतके लोकांच्या अनुभवांमधून निर्माण झालेले आहेत. प्रत्येक संस्कृतीत आकर्षण, सकारात्मक ऊर्जा, संपन्नता आणि मानसन्मान यांच्याशी संबंधित कथा असतात. हा उपाय त्या कथांच्या भावविश्वातून तयार झालेला एक आध्यात्मिक वर्णन आहे, ज्याचा उद्देश मनाला उभारी देणे, स्वतःवर विश्वास निर्माण करणे आणि जीवनात प्रकाशाचे अस्तित्व जाणवणे हा आहे. मानसन्मान वाढण्यासाठी खरा मार्ग नेहमीच तुमच्या चरित्रात, विचारात, बोलण्यात आणि कार्यात असतो. पण अशा आध्यात्मिक प्रतिकात्मक कथा मनाला प्रेरणा देतात, स्वतःवर विश्वास वाढवतात आणि सकारात्मक ऊर्जेला चालना देतात. आणि जेव्हा मनात सकारात्मकता निर्माण होते तेव्हा जगही आपल्याकडे वेगळ्या नजरेला पाहू लागते.